तर पाहू शकता फायनली आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून भरपूर स्वागत आहे। तर हा आपला सेटअप बॉक्स आहे आणि ही आपली टी व्ही आहे। तर आपल्या टी व्हीमध्ये चित्र दिसत नाही आहे ते, तर याचा काय प्रॉब्लेम झाला आणि काय नाही ते आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर पाहू शकता हे आपलं रिमोट आहे, तर रिमोटवरती सिग्नल आहे, तर सिग्नल मी दाबलेलं आहे, तर पाहू शकता वरची 55 आहे आणि खालची 56 आहे। तर आपली रेंजचं संपूर्ण एकदम ओके आहे। तर चित्र कशामुळे दिसत नाही आणि काय नाही ते आज आपल्याला या टीव्हीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला चित्र आणायचे आहेत। तर हे आपल्याला सिग्नल कट करायचं आहे आणि त्यानंतर मेनूमध्ये जायचं आहे। मेनूमध्ये गेल्यानंतर आपल्याला टीव्ही लिस्ट आणि रेडिओ लिस्ट, तर त्याच्याखाली प्रोग्राम सिस्टम म्हणून आहे, तर प्रोग्राम सिस्टमला ओके करायचं आहे आणि त्यावरती ॲड न्यू प्रोग्रामवरती जायचं आहे आणि या जागी तुम्हाला आकडा टाकायचा आहे। तर हा आकडा काय टाकायचा आहे, 29,500। तर पाहू शकता मी टाकत आहे 29,500। तर पाहू शकता मी 29 झालेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला 9 दाबायचं आहे। 9 नंतर 5 आणि त्यानंतर 00। तर पाहू शकता LMB फ्री LMB फ्री 2। तर आपल्याला याला ओके करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे ॲडिव सर्च म्हणून खाली आपल्याला बटन दाबायचं आहे। तर या जागी पण आपल्याला 29,500 टाकायचं आहे। तर पाहू शकता मी 2 दाबत आहे, 2 दाबलेलं आहे आणि 9 आणि त्यानंतर 500। तर हे पहा, तर फायनली आपण टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला चॅनल सर्च करायचं आहे। तर पाहू शकता चॅनल येतील किंवा नाही ते हे आपल्याला पाहायचं आहे। तर 7 झालेलं आहे वरती, तर याला टाईम भरपूर लागू शकतो, त्याच्यामुळे मी थोडा व्हिडिओ थांबित आहे। तर पाहू शकता आपण 29,500 आकडा हा पण टाकून आपले चॅनल आले नाही ते, तर आपल्या सेटअप बॉक्समधले चॅनल उडून गेलेले आहेत। 75 झालेलं आहे तरी पण चॅनल आले नाहीत। त्यानंतर आपल्याला बॅक घ्यायचा आहे आणि दुसरा आकडा टाकून आपल्याला त्यानंतर डबल सर्च करायचा आहे।